Welcome everybody. This is Akshay Kadam, Academic Director, UPSC Guide, MPSC Guide. So today on this platform of UPSC MPSC Guide, I am happy to announce that we are starting a Prarambh NCERT batch, okay, for college going students or students who are in their 11th 12th standard of the preparation. आता ही जी बॅच आम्ही चालू करत आहोत, आपल्या सगळ्यांना माहित आहे की यावर्षीपासून एमपीएससी यूपीएससी सिलेबस सेम झालेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एमपीएससीच्याच यूपीएससीच्या अभ्यासामध्ये यू कॅन ऑल्सो प्रिपेअर फॉर एमपीएससी एक्झाम. दोन्ही एक्झाम टार्गेट करू शकता आणि ऍट द सेम टाइम ज्या पण गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत, पोस्ट आहेत, कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सी असो, बँकिंग एक्झाम और यूपीएससी मध्ये स्टाफ सिलेक्शन, सीडीएस एक्झाम वगैरह अशा अनेक एग्जाम्स दॅट यूपीएससी और सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट्स और स्टेट सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट्स आणि तुम्ही या सर्व एक्झाम देऊ शकता. जरी तुम्ही एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास एकाच बॅचचा अभ्यास केला तरी, पण बाकी सर्व बॅचचा सिलेबस और एक्झामचा सिलेबस हा एमपीएससी यूपीएससीचा जो सिलेबस आहे त्याच्या 40-50% इट जस्ट 40-50% ऑफ द रेशिओ. सो तुम्ही एका कोचिंग मध्ये बऱ्याच एक्झाम टार्गेट करू शकता. आणि इफ being a civil servant is your dream, okay, if you government job, a well paid, okay, and good government job is your dream, then you should be preparing, okay, for the civil service exam from the beginning. आणि बऱ्याच मुलांना की दोज हू वॉन्ट टू प्रिपेअर फॉर द एक्झाम कॉलेज नंतर तयारी करतात, ओके, त्याच्यात पण बरेच यशस्वी होतात असं नाहीये. पण कॉलेज नंतर तयारी करताना तुम्ही 1 वर्ष कोचिंग मध्ये घालवता, 1 वर्ष तुमची स्वतःची सेल्फ स्टडी मध्ये जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्झामचा अंदाज येण्यामध्ये जे 2 वर्ष जातात, हे जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील वर्ष कॉलेजची वर्ष जिथे तुम्हाला एवढा अभ्यासाचा लोड नसतो किंवा बरेच मुलं यूपीएससी एमपीएससी प्रिपेअर करण्यासाठी ह्युमॅनिटीज वगैरेला ऍडमिशन घेतात बॅकग्राऊंडला, आणि या 3 वर्षामध्ये मग तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. अँड यू इफ विथ प्रॉपर गायडन्स, प्रॉपर कोचिंग, okay, you can use these 3 years very productively and slowly you can evolve into a serious civil service aspirant. And to make this journey easy, okay, UPSC Guide, MPSC Guide has brought for you this new Prarambh batch. So ही जी प्रारंभ बॅच आहे जे आम्ही चालू करत आहोत, इट इज स्पेशली डिझाइन्ड 3 year फाउंडेशन कोर्स. आणि हा जो कोर्स आहे 3 year फाउंडेशन कोर्स, त्याच्यामध्ये फर्स्ट इयर वी हॅव ओनली वीकेंड लेक्चर्स. आणि या फर्स्ट इयर मध्ये वी फोकस ऑन एनसीईआरटी अँड लॉट ऑफ सिलेबस जो एमपीएससी यूपीएससीचा आहे, जो एनसीईआरटी मध्ये कव्हर होत नाही. फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट ऑफ इथिक्स, नीतिशास्त्र जो विषय आहे आपला, एसे रायटिंग वगैरे, हे एनसीईआरटी मध्ये नाही होत, पण एक प्रचंड महत्वाचे विषय आहेत. त्यामुळे हे जे सगळे विषय आहेत एनसीईआरटी बरोबर आम्ही हे पहिल्या वर्षी तुम्हाला फाउंडेशन मध्ये चांगल्या प्रकारे तयार करून घेतो. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग वगैरे पण त्याचे बेसिक लेक्चर घेतो. मग सेकंड इयर मध्ये तुमची फुल 1 year लॉंग इंटिग्रेटेड बॅच मध्ये तुम्हाला शिफ्ट केलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व विषयांचा चांगला अभ्यास करून वीकली टेस्ट देऊन आन्सर रायटिंग स्किल वगैरे हे सर्व इम्प्रूव्ह करू शकता. आणि मग लास्ट इयरला ओके तुम्हाला एक सिरियस मेंटॉरशिप टेस्ट सिरीज प्रोग्राम मध्ये आम्ही मूव्ह करतो. या सर्वांचे डिटेल्स मी तुम्हाला पुढे देईनच. पण जर तुम्ही 11वी 12मध्ये असाल, कॉलेजच्या फर्स्ट सेकंड इयर मध्ये असाल, ओके, आणि तुम्हाला यूपीएससी एमपीएससी देणं, सिव्हिल सर्वंट होणं हे तुमचं ड्रीम आहे आणि तुम्ही आधीपासूनच त्याची तयारी करण्याची इच्छा आहे तुमची, किंवा तसा तुम्ही विचार करून ऑलरेडी 11th 12th नंतर तसं ऍडमिशन किंवा तशी ब्रांच तुम्ही सिलेक्ट केलेली आहे, तर ही जी 3-4 वर्ष आहेत तुम्ही खूप प्रोडक्टिव्हली वापरू शकता. या विषयामध्ये तुम्ही तुमचा जो स्टॅटिक पोर्शन असतो, जो 3 वर्षानंतरही अटेंड दिला तरी बदलत नाही, हिस्ट्री, जॉग्राफी, ऑप्शनल विषय वगैरे, नीतिशास्त्र, निबंध लेखन, याच्यावर फोकस करणं खूप गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर अशा गोष्टी ज्या वाचून इम्प्रूव्ह होत नाहीत, यू नीड स्किल आणि यू नीड टू वर्क ऑन इट, यू नीड टू डेव्हलप देम. आन्सर रायटिंग स्किल, एसे रायटिंग स्किल, आणि टू डेव्हलप दो स्किल्स देन यू नीड टू इन्व्हेस्ट एनर्जी वेर यू नीड राईट गायडन्स, राईट मेंटॉरशिप. आणि अशा मुलांसाठी मी अक्षय कदम, अकॅडमिक डायरेक्टर यूपीएससी गाईड, एमपीएससी गाईड घेऊन आलो आहे एक ही प्रारंभ इंटिग्रेटेड बॅच. आणि या प्रारंभ बॅच मध्ये ओके तुम्हाला थ्रू आउट माझी मेंटॉरशिप मिळेल आणि तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप तुमच्या सर्व स्किल डेव्हलप करत जाईन.
आय विल बी अवेलेबल फॉर यू टू गाईड यू थ्रू आउट इन युअर प्रिपरेशन. ओके, तुम्ही अटेम्प्ट 3 वर्षांनी द्या, 4 वर्षांनी द्या. माझ्यासाठी यू आर वन्स अ स्टुडंट, यू आर लाईफ टाईम स्टुडंट. आणि जे सिरियस ऍस्पायरंट आहेत, ओके, त्यांना होन करायला, त्यांचे स्किल डेव्हलप करायला, ओके, या बॅचमध्ये मला चांगला वेळ मिळतो. आणि आत्ता युपीएससी गाईडची मागच्या वर्षी एक प्रारंभ बॅच होती. ही बॅच आम्ही 20 जून पासून आत्ता चालू करत आहोत. आमची ही जी बॅच मागच्या वर्षी होती, ओके, त्याची मुलं ज्यांना मी वर्षभर ट्युटर केलं, मेंटॉर केलं, आता ती इंटिग्रेटेड बॅचमध्ये बसतात आणि डेली आमच्या ज्या वीकली टेस्ट वगैरे होतात त्याच्यामध्ये मला क्लिअरली कळून येतं त्यांचं स्किल सेट, त्यांच्या ॲबिलिटीज. सो वर्षभर तुम्ही त्याच्यावर चांगले वर्कआउट केलं तर नक्कीच ही प्रारंभ बॅच तुम्हाला लवकर एक सिलेबसचा पूर्ण आढावा देऊन तुम्हाला सिरियस ऍस्पायरंट बनायला मदत करेल. आणि जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाचाल, ओके, 3 वर्षांनी पहिला अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट हाच तुमचा चांगला सिरियस अटेम्प्ट असेल. बरेच मुलं 1-2 पहिले दुसरे अटेम्प्ट असेच देतात, तेव्हा कोचिंग नीट झालेली नसते, सेल्फ स्टडी नीट झालेला नसतो. 3ऱ्या-4थ्या अटेम्प्टच्या वेळी कुठेतरी ते सिरियस बनतात आणि तोपर्यंत आयुष्यातली पहिली मोस्ट प्रोडक्टिव्ह यंग वर्ष निघून गेलेली असतात. आणि जर तुम्ही लवकर एक्झाम दिली, लवकर सिलेक्ट झाला तर खूप उच्च पदावर तुम्ही जाऊ शकता. 21-22 वर्षात जो IAS IPS होतो तो स्टेटचा चीफ सेक्रेटरी, इंडियाचा कॅबिनेट सेक्रेटरी, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, ओके, फायनान्स सेक्रेटरी वगैरे, किंवा पोलीसमध्ये तुम्ही डायरेक्टर जनरल ऑफ द पोलीस डिपार्टमेंट, DGP राज्याचे बनू शकता. खूप उच्च पदांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ओके, आणि त्याच्यामुळं ही बॅच जी आहे 11वी-12वीतल्या मुलांसाठी स्पेशली डिझाईन आहे. आणि याच्यामध्ये असं नाही की तुम्ही 11वी-12वी किंवा फर्स्ट इयरमध्ये आहात. ओके, या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला खूप लंबा ऍक्सेस देतो. तुम्ही तुमचे एक्झामचे शेड्यूल वगैरे बघून प्रिपेअर करू शकता. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच आहे. त्यामुळे ऑफलाईन मुलंही एक्झाम वगैरेमुळे येता येत नाहीये, 12वीची एक्झाम आहे, फर्स्ट इयरची एक्झाम आहे, त्यावेळेचे लेक्चर तुम्ही ऑनलाईन बनवू शकता किंवा ऍपवर त्याचे रेकॉर्डिंग्स अवेलेबल असतात, ते बघू शकता. किंवा ह्या वर्षी ते विषय नाही बघता आले, तुम्ही सेकंड इयरमध्ये पण ते बघू शकता. 3 वर्ष तुम्हाला ह्या बॅचच्या कोर्सचा ऍक्सेस तुमच्याजवळ राहतो. ओके, आणि सो कॉलेज ग्रॅज्युएटेड स्टुडंट यांच्यासाठी आणि जे लवकर युपीएससी एमपीसीचं प्रिपरेशन करणार आहे, ते त्यांचं ध्येय आहे, अशा अर्ली ऍस्पायरंटसाठी युपीएससी एमपीसीच्या मी ही बॅच डिझाईन केलेली आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे माझेच काही स्टुडंट आहेत, दिल्ली वगैरेचे काही स्टुडंट आहेत. आणि त्याच्यामध्ये काही स्टुडंट्सनी 21-22 मध्ये असताना हे अशीच जी प्रारंभ बॅच आहे तेव्हाच त्यांनी त्यांचे कोचिंग वगैरे करून घेतलेलं, 2-3 वर्ष खूप चांगलं प्रिपरेशन केलं आणि त्यांनी हे पहिला दुसरा जे युपीएससीचे अटेम्प्ट आहेत 21-22 मध्येच अटेम्प्ट दिले. आणि ते एवढे प्रिपेअर आहेत चांगल्या प्रकारे की दे आर रिअली व्हेरी वेल प्रिपेअर्ड. त्या वर्षी त्यांची प्रिलियम निघेल, मेन्स, इंटरव्ह्यू, थ्रू आउट दे विल गेट द पोस्ट. आणि अशी तुम्ही तयारी करू शकता, एक प्रॉपर स्ट्रॅटेजीने तुम्ही एक्झामला अप्रोच करू शकता. मग याच्यामध्ये ही जी प्रारंभ बॅच आहे त्याच्यामध्ये मग आमचा टार्गेट काय आहे की सुरुवातीला तुमचं स्ट्रॉंग एनसीईआरटी फाउंडेशन बनवून घेणे. आता तुमच्यापैकी बरीच मुलं हू माइट बी फ्रॉम स्टेट बोर्ड, ओके, त्यांचे दे माइट नॉट बी फ्रॉम CBSE, ICSE board, you might not have read NCERT books. So for those students, okay, we will be in the first year, okay, we will be focusing on developing this basic NCERT understanding. And most of the students who are from CBSE board etc, they have their NCERT books with them, they have studied those books, but तिथे जे फॅकल्टीज होत्या तुम्हाला ते तुम्हाला त्या लेवलला नाही शिकवू शकत की जे युपीएससीला एक्सपेक्टेड आहे, युपीएससीच्या ओरिएंटेशनचं आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते विषयांबद्दल, ओके, टू द पॉइंट नॉलेज लागतं, युपीएससी काय डिमांड आहे हे समजून घेण्यासाठी आणि तुमचे बेसिक्स चांगले होण्यासाठी पहिल्या वर्षी आम्ही हे स्ट्रॉंग एनसीईआरटी फाउंडेशन बिल्ड करण्यावर फोकस करणार. आणि त्याचबरोबर मी जर सांगितलं की बरेच विषय आर नॉट पार्ट ऑफ द एनसीईआरटी बट दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर मेन्स प्रिपरेशन, प्रिलिम्स प्रिपरेशन. फॉर एक्झाम्पल ethics paper which is there in the mains exam but not in NCERT. There is a Indian society part that is core mains topic. Then you have essay writing, okay, and essay writing मध्ये you need very good philosophical knowledge which is again not part of the आपका NCERT books. So असे जे नॉन NCERT टॉपिक्स आहे combined फर्स्ट इयर मध्ये we will help you develop good grasp over them, good command over them. सो तुम्हाला बेसिक आयडिया मग येऊन जाते फर्स्ट इयर मध्ये. यू गेट अंडरस्टँडिंग. फॉर एक्झाम्पल वर्ल्ड हिस्ट्री आहे, एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल इंडियन हिस्ट्री, की एन्शियंट हिस्ट्रीमध्ये कुठल्या कुठल्या डायनॅस्टी होत्या, कुठली कुठली इम्पॉर्टंट राजे होते,
which are the books, important books were there, which dramas were written, okay, Vedic literature काय होतं, पुराणिक लिटरेचर काय होतं, डिफरंट कॉइन्स वेगवेगळ्या राजांचे कुठले होते, विच टेम्पल्स वेर क्रिएटेड बाय विच किंग, इंडियामध्ये कुठल्या कुठल्या टेम्पलच्या स्टाईल्स आहेत, लाईक नगारा, द्रविडियन, वेश्र स्टाईल, त्याचे कुठले कुठले डिफरंट व्हेरिएशन्स आहेत, महाराष्ट्रामध्ये हेमाडपंथी स्टाईल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर वगैरे, किंवा मूर्त्या बनवण्याचे मथुरा स्कूल, गांधार स्कूल, अमरावती स्कूल ऑफ आर्ट, हे जे वेगवेगळे आर्किटेक्चरचे फॉर्म्स, जगातल्या सगळ्यात महत्वाच्या लढाया, बॅटल ऑफ तलीकोटा, बॅटल ऑफ तराई, 3 बॅटल्स ऑफ पानिपत, ह्याचे सगळे तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग येते की हु वॉज फायटिंग दॅट बॅटल, व्हॉट वॉज द कॉज ऑफ द बॅटल, व्हॉट वॉज द इम्पॅक्ट ऑफ द बॅटल, एटसेट्रा. So you will have very good understanding of basic history, basic geography, what is monsoon, which factor influence monsoon, then monsoon, how it arrives, how it retreats, everything basics, okay, we will get you done with in the first year, NCERT and non-NCERT topic. तो UPSCचा सगळा जो सिलेबस आहे ना, त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग you will get it, and by the end of the first year you will have very good idea ki what is exactly UPSC's, what is this syllabus, what are different strategies, okay, आणि याच्यामध्ये बेसिक आन्सर रायटिंग स्किल also I will help you develop. So what are different strategies to crack exam? So तुम्ही तुमच्या वीकेंड बॅच मध्ये you will get very good understanding. न्यूजपेपर कसे वाचायचे, then I will also guide you about some important books that you should read now. So आता जे तुमचे कॉलेजची वर्ष आहेत, you will be able to use them very productively. आणि मग ते झाल्यावर या बॅच मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तुम्ही यू कॅन मग अप द थिंग्स, रट्टा मारून तुम्ही बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवू शकता, पण देर आर लॉट ऑफ स्किल्स इन UPSC, MPSC दॅट यू नीड टू फेस द इंटरव्ह्यू. आता हाऊ टू फेस इंटरव्ह्यू पॅनल पुढे कशी उत्तरं द्यावीत, कसं बोलावं, काय बोलावं, इमोशनल इंटेलिजन्स, एक पर्सनॅलिटी, एक ब्युरोक्रॅट मध्ये जी लागते, की तुम्हाला विकसित करणं हे आधीपासून काम करावं लागतं. तर तुम्ही खूप मेहनत केली, प्रिलियम पास केली, यू क्रॅक द मेन्स, बट इन इंटरव्ह्यू यू कुडंट स्पीक प्रॉपरली, आणि तिथे जाऊन जर फेल झाला इट विल बी व्हेरी बॅड. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर फोकस करणे, दिस इज व्हॉट वी विल फोकस यू अपॉन. आतापासूनच कसं बोलायचं, कसं वागायचं. सो बुद्धांचं एक महान वाक्य आहे, इंसान वही बन जाता है जो सोचता है वो है. सो मॅन इज प्रोडक्ट ऑफ हिज थॉट्स, व्हॉट ही थिंक्स ही बिकम्स. सो तुम्हाला तेच करायचं आहे. आत्तापासून तुम्हाला आम्ही तसं ग्रूमिंग करून घेणार की बाबा लोकांशी कसं इंटरॅक्ट करायचं, आन्सर्स कसे लिहायचे, टू द पॉइंट कसं बोलायचं, टू द पॉइंट कसं लिहायचं. सो हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर पण आम्ही प्रचंड एनर्जी मी खर्च करणार तुम्हाला हे प्रॉपरली ग्रूम करायला. आणि त्याच्यानंतर आन्सर रायटिंग स्किल ही एका दिवसात इम्प्रूव्ह होत नाही. सो आपल्या वीकेंड बॅच मध्ये पण मी बरंच आन्सर रायटिंग बद्दल लेक्चर्स घेईन. आपली नंतर सेकंड इयर मध्ये जी इंटिग्रेटेड बॅच असते त्याच्यामध्ये दर वीकेंडला टेस्ट होते, जे मी पर्सनली तुमचे प्रश्न उत्तर चेक करून देईन, फीडबॅक देईन, आणि इव्हेंच्युअली तुम्ही जेव्हा लास्ट इयर मध्ये जाचाल तेव्हा तर पूर्ण एक्सटेन्सिव्हली आन्सर रायटिंगवर फोकस केला जाईल. आणि लिटरली गाईज तुम्हाला सांगतो की UPSC मध्ये मुलं कोचिंग करतात, सेल्फ स्टडी करतात, 2-2 प्रिलियम देतात, आणि मग ती पास झाली की 2.5-3 महिन्यात मेन्स येतात, मेन्सच तयारी नसते त्यांची. मेन्स कशी द्यायची, काय द्यायची, मेन्सला काय प्रिपेअर करावं, काही त्यांना आयडिया नसते. इथिक्सची उत्तर लिहिता येत नाही, दे डोंट एबल टू राईट एसे, okay, they don't understand the questions demand. So answer writing skill is very important in MPSC UPSC. 1750 marks you have to do the answer writing, you have to write the answers. Then at the same time guys, okay, answer writing is not only part of now UPSC preparation, MPSC preparation. Even you are giving banking exam or CAPF ka assistant commandant exam, in every exam you have at least one paper in which you have to write essay, you will have to write letter writing or precise writing, etc. So थोड्याफार प्रमाणात writing is always the part of a government exams, okay, and so we will help you develop very refined awesome answer writing skill, and once you get this skill automatically UPSC MPSC you will be able to face with lot of confidence. पण बाकी ज्या पण एक्झाम आहेत त्याही तुम्ही इझिली रायटिंग बेस असाल ना, तुम्ही खूप इझिली देऊ शकता. बरीच मुलं प्रिलियम्स ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करतात, दे फेल टू डेव्हलप दिस स्किल्स. सो यू शुड बी इन्व्हेस्टिंग ऑन दोज स्किल्स राईट नाव इटसेल्फ. अँड देन इंटिग्रेटेड प्रिपरेशन. दिस बॅच will cover both MPSC and UPSC. It will be in both medium. First year we will teach bilingual, English Marathi combined. Then second year we will separate your batches. 1 year pure integrated English comprehensive batch,
then pure integrated Marathi comprehensive batch. So whichever language you are comfortable in, whichever language you are okay with, you can choose the language accordingly. So first year la we will teach bilingual mode, English Marathi. So you will get a good understanding of the subjects. Marathi मध्ये थोडं grasping will be easy. And then in second year we will separate you into integrated batches. And doesn't matter English or Marathi, I will make sure you get the best coaching. Now see, MPSC UPSC सिलेबस बदललेला आहे. पुण्यामध्ये बऱ्याच इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या जुन्या होत्या एमपीएससी पॅटर्नच्या. ओके, नाव दे डोंट नो हाऊ टू टीच फॉर युपीएससी और दे डोंट हॅव द फॅकल्टीज. कंबाईन वगैरेच्याच फॅकल्टी आहेत जे युपीएससी ते शिकवायला लावत आहेत, राज्यसेवेच्या एक्झामला शिकवायला लावत आहेत. आता सिलेबस पूर्ण बदलेला आहे आणि युपीएससी एमपीएससी गाईडमध्ये ज्या आमच्या फॅकल्टी आहेत, वी आर डेडिकेटेड युपीएससी फॅकल्टीज. मी गेली 10 वर्ष दिल्लीमध्ये युपीएससी शिकवत होतो. ओके, सगळ्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. ओके, आणि आता युपीएससी एमपीएससी गाईडच्या नावाने मी माझी इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये जी काढलेली आहे. ओके, सो इन एमपीएससी युपीएससी गाईड यू विल गेट बेस्ट क्वालिटी टीचिंग युपीएससी दर्जाचंच, वेदर मराठी लँग्वेज और इंग्लिश लँग्वेज. मी क्लासमध्ये सांगतो बाई, इझी म्हणून मी काही शिकवणार नाही. एक्झामसाठी जे गरजेचं आहे, व्हॉट इज द डिमांड ऑफ युपीएससी, आय विल बी ओनली टीचिंग यू दॅट. आणि त्याच्यामध्ये लॉंग टर्म मेंटॉरशिप अँड गायडन्स, आणि या साऱ्या प्रिपरेशन मध्ये यू विल गेट माय वन ऑन वन मेंटॉरशिप. Whatever your issues are, you can always come to me, get it, discuss with me. तुम्ही काय आन्सर लिहिले, एसे लिहिले, I will personally monitor. ओके, इंटिग्रेटेड बॅच मध्ये तरी ते शक्य होत नाही सर्व मुलांसाठी वेळ देणे, पण तुम्ही प्रारंभची मुलं असल्यामुळे ऑटोमॅटिकली या बॅच मधल्या मुलांना 3 वर्ष यू विल बी हॅव्हिंग माय एक्सक्लुझिव्ह गायडन्स, मेंटॉरशिप, डेडिकेटेड गायडन्स. तुमच्यावर माझं एक्स्ट्रा जास्त लक्ष राहील कम्पेअर्ड टू ऑल अदर स्टुडंट्स. अँड स्टेप बाय स्टेप आम्ही हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. सो सुरुवातीला जास्त 1 वर्ष लोड न देता वीकेंडमध्ये सर्व विषयांचं बेसिक युपीएससीचे सर्व टॉपिक्सचं बेसिक अंडरस्टँडिंग. ते झाल्यावर सेकंड इयरला ऍडव्हान्स लेवल नॉलेज, ह्या सर्व विषयांचा ऍडव्हान्स नॉलेज. अँड विथ दॅट ऍडव्हान्स कोचिंग दर वीकेंडला प्रिलियम टेस्ट सिरीज, मेन्स टेस्ट सिरीज, आणि हे सर्व विषय कम्प्लीट करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये ड्यू टू एक्झाम और अदर issues, if you couldn't attend the lecture, you can watch them online, and if not, you can do the next year ka integrated batch. Remaining topics you can finish in next year integrated batch. And once you finish next year ka integrated batch, okay, then in last year we will focus on, once you know what basic UPSC is, your self study. Okay, we will give you proper timeline of preparation, timetable of the preparation, and along with timeline and timetable of the preparation, we will help you डेव्हलप, ओके, आपका आन्सर रायटिंग स्किल आणि प्रॉपर एक्सटेन्सिव्ह टेस्ट सिरीज, इव्हॅल्युएशन अँड फीडबॅक डिस्कशन एक्सेट्रा. सो अशा प्रकारे ही जी आम्ही एनसीईआरटीची प्रारंभ बॅच काढलेली आहे, फाउंडेशन बॅच. सो ॲज आय टोल्ड यू, आमच्या ज्या बॅचचं स्ट्रक्चर असणार आहे, सो इयर 1 वीकेंड सॅटर्डे संडे तुमचे 2.5 तास लेक्चर राहतील, ज्याच्यामध्ये कम्प्लीट एनसीईआरटी फाउंडेशन आणि ऍडिशनल कॉन्सेप्टचं बिल्डिंग आणि बेसिक लेवल आन्सर रायटिंग करून घेतलं जाईल. सेकंड इयर इंटिग्रेटेड युपीएससी एमपीएससी प्रिपरेशन प्लस आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, एक्सक्लुझिव्ह वीकेंड, आणि नंतर फुल लेंथ टेस्ट ऍज वेल एज ऑब्जेक्टिव्ह फुल लेंथ टेस्ट. 51 प्रिलियमच्या टेस्ट तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट याच्यामध्ये करून घेतल्या जातील. अँड देन थर्ड इयरला ऍडव्हान्स मेंटॉरशिप प्रोग्राम, ओके, एक्सटेन्सिव्ह वन ऑन वन इव्हॅल्युएशन डिस्कशन प्रोग्राम थर्ड इयर मध्ये असेल. आणि बाय द टाइम यू रीच युअर लास्ट इयर ऑफ अ ग्रॅज्युएशन, तुम्ही लास्ट इयरच्या होताच पहिला एमपीएससी युपीएससी अटेम्प्ट देऊ शकचाल, इतक्या लेवलचा तुमचा कॉन्फिडन्स आणून देणार हे माझं काम राहील. तेवढं तुम्हाला तसं तयार करणे, ग्रूम करणे हे माझं काम राहील. सो त्याच्यामुळे ही जी बॅच आहे, इट इज नॉट जस्ट अनदर कोचिंग बॅच. ओके, दिस इज अ लॉंग टर्म गाइडेड मेंटॉरशिप प्रोग्राम, पर्सनली मेंटॉर्ड बाय मी, कदम सर. अँड इन दिस, एज आय टोल्ड यू, आय विल हेल्प यू ग्रो, ओके, इनटू सिरियस ऍस्पिरंट, सिरियस कॅन्डिडेट. की पहिला दुसराच अटेम्प्ट द्यायचा ना, तो तुमचा. बाकी जी मुलं 3-3, 4-4 वर्ष प्रिपेअर करत आहेत कॉलेज झाल्यावर, आणि त्यांना जेवढं नॉलेज गेन येणार आहे तेवढं नॉलेज गेन तुम्हाला आत्ताच बनवून देणार, हे मी तुमच्याकडून या प्रोग्राम मध्ये एन्श्युअर करून घेईन. आणि ऍट द सेम टाइम आपली जी बॅच आहे, ओके, की या बॅच मध्ये प्रिपेअर करताना, ओके, आपलं जे फोकस आहे, ओके, शुड बी की अशा खूप गोष्टी आहेत, मी सांगेन, पण 1-2 तुम्हाला फक्त सांगण्यासाठी की इम्प्रूव्ह इंग्लिश इफ नॉट गुड. ही बरीच मुलं युपीएससीला येतात, मग कळतं त्यांचं लँग्वेज स्किल चांगलं नाहीये. सो तुमचे ही लिंग्विस्टिक स्किल, इंग्लिश, मराठी रायटिंग, एसे वगैरे लिहिचे तुम्हाला 1000 शब्दात. सो आय विल हेल्प यू डेव्हलप दॅट इंग्लिश रायटिंग स्किल एक्सेट्रा, असे पर्सनली डेव्हलपमेंट स्किल एक्सेट्रा.
आणि रायटिंग स्किल इज द बिगेस्ट ऑब्स्टॅकल, जे तुम्ही आत्तापासून आपण 3 वर्ष तुम्हाला तसं ग्रूम करून वी विल हेल्प यू गेट रेडी. आणि कन्सेप्च्युअली गोष्टी कशा शिकायच्या वगैरे, एक्झामची डिमांड काय आहे, पीवायक्यू अनालिसिस, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत स्ट्रॅटेजिक, त्या करणं गरजेचं असतं. हे पीवायक्यू अनालिसिस, डिबेट, डिस्कशन, आन्सर रायटिंग, आय विल फोकस यू ऑन ऑल दीज सब्जेक्ट्स. ओके, सो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कॉलेजला आहात, तुमचं इंजिनिअरिंग वगैरे पण असू शकतं, मेडिकल वगैरे असू शकतं. ओके, पण त्याच्यामध्ये पण कोण फुल टाइम अभ्यास करत नाही. बरीच मुलं युपीएससी एमपीएससी करायचं म्हणून इकडे ऍडमिशन घेतात ह्युमॅनिटीज वगैरेला, आणि बरेच मुलं आहेत मला आत्ता भेटलेत लास्ट इयरला, थर्ड इयरला, सेल्फ स्टडी केली कळाला अरे सेल्फ स्टडीने खूप नुकसान झालं, वर्ष वाया गेली. किंवा एक बरेच स्टुडंट आता माझ्याकडे फर्स्ट इयर झाल्यावर आले की सर काय गायडन्स नीट मिळत नाही, मला करायचंय पण मी पुस्तक आणली वाचते, मला कळत नाहीये मी करते ते योग्य करते का नाही वगैरे. सो कुठल्या तरी म्हणजे गावाकडे आपला जसा प्रकार असतो की एखाद्याला पोहायला शिकवायला नेऊन विहिरीत धक्का द्या आणि मग बुडायला लागला तर मदत करू, अदरवाईज जमेल त्याला पोहायला तर जमू द्या. अशी मुलं पोहायला शिकतात, पण तुम्हाला स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये जिंकण्यासाठी जी स्ट्रॅटेजी लागते ना, ती तुम्हाला इथे स्वतः ट्रायल अँड एरर करून मिळणार नाही. त्यामुळे चाकाला शोध लावत बसू नका. रेडीमेड तुम्हाला जो गायडन्स मिळतोय, चांगलं कोचिंग मिळतंय, ओके, चांगल्या स्ट्रॅटेजीज मिळत आहेत, त्या सगळ्या नीट शिकून घ्या आणि स्वतःचा वेळ प्रोडक्टिव्हली वापरा. 3-4 वर्ष ओके हे जे तुम्ही इथे देणार आहात ओके कॉलेजमध्ये, त्या कॉलेजमध्ये एवढ्या ऍक्टिव्हिटी नसतात, एवढं तुम्हाला सिरियसली कॉलेजचा अभ्यासाचा लोड नसतो. सो तो वेळ तुम्ही जर प्रोडक्टिव्हली वाचला तर तुम्ही चांगलं करिअर ऑप्शन डेव्हलप करू शकता. आणि त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आता कॉलेजमध्ये बरेच मुलं लेक्चर्स बंक करतात, कॉमन ऑफ घेतात वगैरे, कॉलेजेसला दांड्या मारतात. ठीक आहे, कॉलेजची लाईफ आहे, हे गोष्टी तुम्ही करता, मान्य. हे पण करू की बाई कॉलेजमध्ये शिकवलेले एवढे इंडस्ट्रीमध्ये वापरली जात नाही, इंडस्ट्री आणि कॉलेजमध्ये काय शिकवतात त्याचा संबंध पण नाहीये, मान्य. पण याचा अर्थ हा आहे का की तुम्ही क्लासरूमच्या बाहेर कट्ट्यावर बसला आहात आणि कट्ट्यावर बसून तुम्हाला खूप महान ज्ञान मिळतंय की ज्याच्यामधून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे. वायफळ मित्रांवर बसून चर्चा चालतात, ओके, ते करण्यापेक्षा ओके काहीतरी स्किल डेव्हलप करा. आणि याच्यामुळं पहिलं लक्षात ठेवा की कॉलेजमध्ये आहात, 11वी-12वीत आहात आणि तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी, आयुष्यासाठी, करिअरसाठी ज्या गोष्टी लागत आहेत त्या न करता तुम्ही तुमचा वेळ घालवत आहात. ओके, तर तो सर्व वेळ जो तुमचा चाललेला आहे ना, इफ इट इज नॉट ऍडिंग टू युअर रेझ्युमी देन यू आर वेस्टिंग युअर टाइम अँड लाईफ. आणि त्याच्यामुळं सो टाइम यू वेस्ट इफ नॉट ऍडिंग टू युअर रेझ्युमी यू आर लुझिंग बिग वे. ओके, त्याच्यामुळे हा वेळात जो पण तुमचा वायफट वेळ जाणार आहे ना, काहीतरी प्रोडक्टिव्ह करा, काहीतरी चांगलं शिका, एक करिअर ऑप्शन चूज करा. ओके, आणि स्वतः ट्रेन करा. आणि त्याच्यामुळं एका इम्पॉर्टंट कोड बरोबर हे डिस्कशन मी एंड करतो. सो बेसिकली द मोर यू स्वेट इन टाइम्स ऑफ पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. तर शांतीच्या काळात जे मेहनत घेतात तेच लढाईच्या काळात ओके जिंकतात, कमी रक्त सांडतात. त्याच्यामुळे आत्ताची जी शांतीची वर्ष आहेत तुमची ती प्रॉपरली यूज करा, चॅनलाइज देम प्रॉपरली, अँड वन्स यू डू दिस प्रोडक्टिव्हली you will get into more advanced stage. Okay, so that's all for now guys. Thanks for listening, and for more information okay contact the number given below, or you can visit UPSC Guides Institute in Sadashivpet, Pune. So this batch will start on 28th June. Okay, and it will be in both offline online mode. Okay, and for more discussion की जर हा व्हिडिओ तुमचे पॅरेंट्स वगैरे बघत असतील किंवा त्यांना तो व्हिडिओ दाखवा आणि असे काही सिरियस पॅरेंट्स असतील तर यू कॅन कम अँड व्हिजिट मी. आपण वन ऑन वन डिस्कस करून तुमच्या मुलाचं फ्युचर की व्हॉट इज युअर प्लॅन, प्रिपरेशन प्लॅन, करिअर प्लॅन, वी विल डिस्कस अबाउट दॅट. ओके, सो दॅट्स ऑल फॉर नाव गाईज. थँक्स फॉर लिस्निंग अँड सी यू. आपली जी प्रारंभ बॅच चालू होत आहे याच्यात, आणि मी तुम्हाला एक प्रॉपर मेंटॉरिंगनी एक सिरियस ऍस्पायरंट बनण्यात नक्कीच मदत करेल. सो थँक्यू.